हॅलो. तर आज पुन्हा एकदा बेंटो केकची ऑर्डर आली आहे म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूयात. 2 दिवसाआधी सुद्धा बेंटो केक मी बनवला होता. ऑर्डर होती पण त्यावेळेस व्हिडिओ केला नाही कारण अचानक ऑर्डर आली होती आणि लवकर केक मला द्यायचा होता सो त्यामुळे. पण आज ही ऑर्डर 2-3 दिवसाआधीच आली होती आणि खूप उशिरा द्यायचं. संध्याकाळी 8 वाजेपर्यंत हा केक डिलिव्हर करायचा. तर म्हटलं छान व्हिडिओ करूयात आणि मग तुमच्यासोबत शेअरसुद्धा करूयात. तर केक स्पॉन्ज मी सकाळीच बनवून ठेवला होता आणि मग छान अशी क्रीम लावून ठेवली होती. तर आता दुपारच्या वेळेला मी प्रिंट लावून घेते तर ही प्रिंट ना मी 1 तासाआधीच आणली होती. जर तुम्हाला असा प्रिंटचं केक बनवायचं आहे ना, तर तुम्ही एकतर आदल्या दिवशी आणू शकता किंवा मग त्याच दिवशी आणले तर बेटर ऑप्शन आहे. कारण मग प्रिंट खराब होण्याची शक्यता नसते. कारण ही प्रिंट जो पाठचा कव्हर असतो ना, तो काढताना भरपूर घाई गडबड केली ना, तर ते मग तुटण्याची शक्यता असते. कारण शुगर प्रिंट असते सो त्यामुळे. म्हणून असा स्पॅच्युला घ्यायचा आणि मग केकवरती ही प्रिंट आपण अप्लाय करायची. इझिली प्रिंट निघते. पण कधी-कधी काय होतं प्रिंटवाले सुद्धा प्रिंट जो पेपर असतो ना, ते लो क्वालिटीची देतात. त्यामुळे प्रिंट ही खराब होते आणि पटकन अशी तुटण्याची शक्यता असते. सो त्यामुळे आदल्या दिवशी किंवा त्याच दिवशी आणले तर बेटर ठरतं. तर हे बघा मी जेवढा मला साईज हवी होती ना, तेवढं असं कट करून घेतलं आणि मी केकवरती अप्लाय केलं आणि ते मी न्यूट्रल जेल वगैरे काहीच लावली नाही. जेव्हा हाफ केजी किंवा 1 केजीचं फोटो प्रिंट केक ऑर्डर असते ना, त्यावेळेस मग त्याच्यावरती मी न्यूट्रल जेल लावते. पण आता काहीच लावलं नाहीये. सिंपल फक्त हार्ट रेड कलरने अशा हार्टचे शेप काढलेत आणि मी हॅपी बर्थडे असं लिहून घेतेय. तर असा माझा चॉकलेट फ्लेवरचा बेंटो केक तयार झालेला आहे. आणि मग त्यानंतर मी आता हा बेंटो केक ना उचलताना थोडा टास्क आहे. कारण बटर पेपरवर जेव्हा आपण ठेवतो, त्यावेळेस जो बटर पेपरमधून आपण जेव्हा बॉक्समध्ये ठेवतो त्यावेळेस रिस्की आहे. ईझी आहे तसं म्हटलं तर, पण माझ्याकडून सुद्धा लास्ट टाईम असं झालं होतं. पूर्ण केक रेडी झाला, बटर पेपरवर ठेवला आणि त्यानंतर जेव्हा मी बॉक्समध्ये ठेवायला गेले ना, तो पूर्ण उलटा झाला. सो त्यामुळे तर हे बघा स्पॅच्युलाच्या मदतीने अलगद हाताने मी बटर पेपरवरती हा केक ठेवते आणि त्यानंतर मग बेंटो केकचा जो बॉक्स येतो, त्यामध्ये हा केक ठेवणार आहे. तर ह्या केकची खासियत म्हणजे हा जो बॉक्स आहे तोच. कारण हल्ली सगळे अट्रॅक्टिव्ह झाली आहेत ह्या बॉक्ससाठी. कारण हाफ केजीचीच आपण प्राईस बेंटो केकला लावली जाते. पण तरीसुद्धा लोकं घेतात कारण काहीतरी अट्रॅक्टिव्ह दिसतं. कोणी स्पेशल वन असते त्यांच्यासाठी हा केक आपण ऑर्डर केला जातो. आणि मग छान अजून छान दिसावं ना, त्यासाठी मी त्याला वरतून लेससुद्धा लावणार आहे. तर थोडा केक उर्वीला सुद्धा तयार केला होता. कारण जेव्हा ऑर्डर असते आणि केक बनवते ना, तेव्हा उर्वीचं सुद्धा मला चालू असतं. मग बऱ्याच वेळा काय होतं, ती फक्त क्रीमच खाते. सो त्यामुळे म्हटलं छोटा स्पॉन्ज तयार करून घेऊयात आणि त्याला क्रीम वगैरे लावून संध्याकाळच्या वेळेला उर्वी आणि उर्वीचे पप्पा दोघं जण केक एन्जॉय करतील. तर क्रीमसुद्धा उरली होती. जेव्हा कधी आपण होम बेकर्स घरी केक बनवतो ना, थोडीफार का होईना क्रीम उरतेच. कधी असं होत नाहीये, की की क्रीम पुरलीच नाहीये. माझ्या बाबतीत तरी तसं अजिबात होत नाहीये. जेव्हा कधी मी केक बनवते ना, मग तो छोटा असो किंवा मोठा, प्रत्येक वेळी ही क्रीम उरलीच जाते. मग ती आठवडाभरात जर केक आला तरच आपल्याला ते अप्लाय करता येते, नाहीतर ती क्रीम खराब होते. सो त्यामुळे मी छोटा का होईना, पण असा केक बनवते आणि वरती छान चेरी लावून हा केक माझा तयार झालेला आहे. तर हे बघा मी अशा प्रकारे इथे रिबीन लावून घेतली आहे, म्हणजे जेव्हा कोणाचा स्पेशलांचा बर्थडे असेल आणि आपण जेव्हा सरप्राईज म्हणून केक देऊ ना, तेव्हा ते ओपन करताना खूप छान दिसतं. सो आता उर्वी पप्पाची वाट बघते आणि आपण तिची रिएक्शन बघूयात. कुठं आहे? हा येतोय? कुठे आला पप्पा घरी? चल 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 चल. काय आणलं पप्पानी? दाखव. केक द्यायला जायचंय. हा म्हणजे इथे येईल ना. हो 8 वाजता येणार आहे. म्हटलं तयार राहिलेलं बरं. थँक्यू. चला चला चला. उर्वीला दिलंच नव्हता. मला फ्रेश होऊन हात पाय धुते. मला थांब थांब, मला हात पाय धुवून तो पण घे. ते होती तिला नको आहे. वा घरी. आहा चिरी.
तर आज पप्पा चेरी घेऊन आले, तर छान लाल भडक चेरी आहे. आणि घरी आल्या संध्याकाळचा आम्हाला नाश्ता लागतो, सो त्यामुळे सीझनल फ्रूट खाण्याची मजाच वेगळी असते. आणि हा आहे आमचा शेवटचा आंबा, म्हणजे गावचा शेवटचा आंबा, सोबत चिकू आणि फणसाचे गरे. तर असे भरपूर आज घरी फ्रूट सुद्धा आलेले आहेत. नमा पप्पा बोल, हात जोड, हात जोड, झाला हात जोडा, चला झाला. कट करायचं, तू कट कर, कट कर. कोणाचा बर्थडे सांग आधी. हॅपी बर्थडे बाबू, हॅपी बर्थडे बाबू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. तुझा काय हॅपी बर्थडे आज? तर जेव्हा कधी मला केकची ऑर्डर असते ना, छोटा का होईना पण बऱ्याच वेळा मी असे केक बनवत असते, कारण उर्वीला सुद्धा हल्ली आवडायला लागतं. तर आज अचानक त्यांचं काय डोक्यात आलं काय माहिती, अचानक डिनरला जाऊयात बाहेर असं म्हटले. बरेच दिवस असं चायनीज वगैरे खाल्लं नव्हतं, सो त्यांचं जसं चाललं होतं की आपण जाऊयात का जाऊयात का. म्हटलं बरं झालं लवकर बोललात, कारण जेवणाची काही सुरुवात केली नव्हती. मग अचानक आमचं केक खाऊन झाल्यानंतर बाहेर डिनरचं प्लॅन झालं. उर्वी बघू कशी दिसते सॅन्टा क्लॉज. उर्वी बाद झालं, बस झालं ना. हा काय हवंय अजून? बर. तर इथे बघा इतकं केक वगैरे खाऊन झाले ना, तरी आम्हाला टीव्ही बघताना काहीतरी टाइमपास म्हणून हवंच असतं. सकाळचं पण ब्रेकफास्ट एवढं केलं जात नाहीये, तेवढं संध्याकाळचं ऑफिसमधून आल्यावर ह्यांचं खाणं चालू असतं. तर हे आहेत सुकवलेले फणसाचे गरे. उर्वी कुठे आलो आपण? भात खायला. डिनरला डिनरला कुठे आलो? डिनरला. मग तू काय खाणार? तंदुरी, लॉलीपॉप काय खाणार? अचानक सरप्राईज प्लॅन, अचानक डिनर प्लॅन. डिनर प्लॅन म्हटलं बघूया काहीतरी. काय हवंय? तंदुरी कळते तरी खायला खाते कशी? अरे आपण तंदुरी नाही मागवली आहे, क्रिस्पी मागवली. चालेल का? चालेल का? हां चालेल. मग बसा आधी, नीट बसा. हां. तर बऱ्याच महिन्यांनी आम्ही चायनीज खायला आलो होतो. बऱ्याच जणा घरीच नूडल्स किंवा फ्राय राईस आम्ही बनवतो. पण आज ह्यांचा मूड झाला होता, सारखं चाललं होतं की आज आपण बाहेर जाऊयात जाऊयात. तर म्हटलं जाऊयात. त्यानंतर मग येता येता केक सुद्धा दिला आणि तिकडून मग आम्ही चायनीज खायला आलो. तर बघा चिकन क्रिस्पी, सूप आणि राईस वगैरे घेतला. त्यानंतर पोट हलकं करण्यासाठी थोडा वॉक सुद्धा केला आणि त्यानंतर घरी जायला निघालो. आणि जाता जाता उर्वीची अशी बडबड चालूच होती, एकटीच बडबडत होती पप्पा सोबत जाताना. तर असा आमचा दिवस होता. भेटूयात पुन्हा लवकरच. चलो बाय बाय, गुड डे.